नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सपकाळांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर जो वाद निर्माण झालेला आहे या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या 9 बातम्या. जबाबदारीने केलेल्या वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम. टिपू सुलतान बाबतच्या विधानावरील वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा हा पलटवार. महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाळणार का? सपकाळांचा हा सवाल. माझा पुतळा जाळण्याचा हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. सपकाळांनी राजीनामा द्यावा. टिपू सुलतान प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचीही टीका. तातडीनं हर्षवर्धन सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला पदावरून दूर केलं पाहिजे. आणि जर हर्षवर्धन सपकाळचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधी सुद्धा हर्षवर्धन सपकाळचं समर्थन करताय असं. शिवरायांशी बरोबरी हीच जिहादी मानसिकता. टिपू सुलतान आमच्या शिवरायांच्या जवळपासही येऊ शकत नाही. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयामध्ये टिपू सुलतानचे फोटो लावून दाखवावे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांची टीका. सपकाळांविरोधात प्रत्येक ठिकाणी गुन्हा दाखल व्हायला हवे. प्रसिद्धीसाठी भावनांची किंमत नसेल तर जनता धडा शिकवणारच. सपकाळांनी जनतेची माफी मागावी. प्रवीण दरेकर यांची टीका. एवढा विक्षिप्त आणि व्हेमजिकल माणूस प्रदेशाध्यक्ष मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही आणि पुढे होईल असंही वाटत नाही. खरं म्हणजे थोबाड फोडलं पाहिजे अशा प्रदेशाध्यक्षाचं शिवभक्तांनी. मराठा समन्वयक महेश डोंगरे यांच्याकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस जाहीर. तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीप छाटणाऱ्यास बक्षीस दिलं जाणार. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं. फडणवीसांनी अशा भारत-पाक सामन्याचा धिक्कार करायला हवा. भारत-पाक सामना भाजपसाठी पैशांचा खेळ आहे. संजय राऊतांचा हा घणाघात. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे ना. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्याही राजासोबत होऊ शकत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नाना पटोलेंची ही प्रतिक्रिया. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय. बाळासाहेब थोरात यांच्याकडून सपकाळांची पाठराखण. शिवरायांबद्दल श्रद्धा असल्याचा खोटा प्रयत्न. हा भाजपना प्रयत्न करू नये अशीही केली टीका. भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते, त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची? त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली श्रद्धा दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये. शिवरायांची टिपू सुलतान सोबतची तुलना करणं निंदनीय. मनसेचं ट्विट. हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी अशीही केली मागणी. सपकाळांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं हे आपण पाहिलं. मात्र सपकाळांविरोधात आता आंदोलनं केली जात आहे. बघूया. पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव. सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने. आंदोलनादरम्यान दगडफेक. काँग्रेस कार्यकर्ता जखमी. आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. पुणे पोलिसांची माहिती. काँग्रेसची उद्या सायंकाळी 4 वाजता बैठक होणार. काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची ही माहिती. उद्यापर्यंत भाजपच्या नेत्यांना अटक झाली नाही तर मोठं आंदोलन देखील छेडू. काँग्रेसच्या शिंदेंचा इशारा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल. उद्या काँग्रेस पक्षाची 4 वाजता आम्ही बैठक बोलवणार आहे आणि जर यांना अटक केली नाही, यांच्यावर रीतसर कायद्यानुसार जर गुन्हे दाखल झाले नाही तर पुणे शहरामध्ये याहीपेक्षा मोठं आंदोलन उभं करेल. भाजपच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न. भाजपचे पदाधिकारी धीरज घाटे यांचं हे वक्तव्य. आंदोलन संपत असताना दगडफेक. प्रदेशाध्यक्षांवर पांघरून टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असाही घाटेंचा आरोप. काँग्रेसने आज या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांवरती पांघरून टाकण्याचं काम ते करतायत. नाशकात हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपनं आंदोलन केलं. आमदार देवयानी फरांदेंच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची सपकाळांविरोधात जोरदार घोषणाबाजी. सोलापुरातही हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन. सोलापूरच्या काँग्रेस भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी केली जोरदार घोषणाबाजी.
भाजपचा दुटप्पीपणा, सपकाळांवरील टीकेला सचिन सावंत यांचं उत्तर. अकोल्यात टिपू सुलतानच्या नावासाठी भाजपनं प्रस्ताव मांडलेला. अंधेरीमध्ये टिपू सुलतान मार्ग नामकरण भाजप नगरसेवकांमुळेच झालं, सचिन सावंत यांची टीका. भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलंय. टिपूच्या मृतदेहाजवळ राम लिहिलेली सोन्याची अंगठी सापडली. टिपूने तुरुंगातून सावरकरांसारखं माफीचं पत्र लिहिलेलं नाही. टिपू सुलतानबद्दल बोलताना एमआयएम खासदार असुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया. इंग्रजांसोबत लढताना टिपूला शूरवीरांचं मरण आलं. रामनाथ कोविंद यांची स्तुती सुमना. कर्नाटक विधानसभेतील टिपू सुलतानवरील व्याख्यानाचा व्हिडिओ. महाराष्ट्र काँग्रेसने केला ट्विट. भाजपच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नका, काँग्रेसचं आवाहन. Died in historic death fighting British. He was also a pioneer in the development and use of Mysore rockets in Bharat. जळगावमध्ये भाजपने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आणि निषेध व्यक्त केला. भाजपचे आमदार सुरेश भुळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं.